जातात की मग मुलांना शिकवायचं कसं, हा सुद्धा एक मुद्दा उपस्थित केला जातो. त्या दृष्टिकोनातून सिस्टीमच बदलण्याच्या दृष्टीनं भाजप काही प्रयत्न करणार आहे का, सत्ताधारी पक्ष म्हणून, मोठ्या संख्येनं आमदार आहेत म्हणून? बघा, खरं म्हणजे मी राजकारणाचं हे करत होतो. फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री झाले 2014ला, तुम्हाला विश्वास नाही पटणार, 18 वर्षापासून मराठवाड्याला पाणी मिळू नये म्हणून अगोदरच्या सरकारांनी नियोजनच होऊ दिलं नाही. दर 5 वर्षाला नियोजन होत असतं आणि त्याप्रमाणे समन्यायी पाण्याची वाटप होत असते. फडणवीसजी आल्याबरोबर सर्वात पहिले त्यांनी जल नियोजन आणि जल आराखडे तयार केले आणि त्याचा परिपाक असा होता की त्यांनी थोडं थोडकं नव्हे 155 टीएमसी पाणी मराठवाड्याला दारणाच्या मार्फत वेगवेगळ्या वैतरणा दारणा 9 उपखोऱ्यातनं पाणी लिफ्ट करून आपल्याकडे आणावं या बाबतीतली सुरुवात केली होती. त्याच्यामुळे मराठवाडा सुजलाम सुफलाम व्हायला पाहिजे होता. मला दुर्दैवाने सांगावं वाटतं, नंतरची जी सरकार आली, मी नावं घेत नाही, नंतर आले मराठवाड्यात त्यांनी अचानक ती स्कीम बंद केली. नंबर 1. नंबर 2, आपण जे म्हटले की शिक्षणाच्या बाबतीमध्ये जो काही कामाचा व्याप आहे नावाला आहे. आता मला सांगा, हजरीचं पुस्तक भरणे, मुलांच्या तुम्ही घेणे, याला काही काम म्हणतो का आपण? आणि तुम्ही गावातच राहत नाही. मी काय सांगतोय, दाव्याने 92% शिक्षक गावातच राहत नाही तर कामं करतील कुठून? तुम्हाला एक एक गोष्ट सांगत नाही मी, असल्या म्हणजे जगामध्ये समजा खोटे कागदपत्र बनवणे नंबर 1चे शिक्षक आहेत. मटके सट्टे, वेगवेगळे प्लॉटिंग, वेगवेगळ्या बँकेचे एजंट, LICचे एजंट, आता तुम्ही विचारलं म्हणून सांगतो, हे सगळे शिक्षक आहेत. शिक्षकाचा धंदा सोडून त्यांना अलाऊ नाहीये हे सगळं करण्यासाठी, पण ते करतायत सगळं. आणि यालावर मॅनेजमेंट दिली आहे शिक्षण समिती गावातली. हे शासनाचं काम नाहीये आणि आपण त्या लोकांना बोलत नाही. म्हणजे जगामध्ये समजा मोस्ट करप्टेड होण्याचा जर सगळ्यात शेवटी वाचला पाहिजे तो शिक्षक वाचला पाहिजे. आज दुर्दैवाने तो नंबर 1ला आहे. हे सर्वात मोठं दुर्दैव आहे. आणि अगदी शेवटचा प्रश्न विचारते, या सगळ्या मुद्द्यावर आगामी काळात तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा शिक्षण मंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन या सगळ्याचा लेखाजोखा मांडणार आहात का? हे जे खुलासे